आता तुम्ही तुमच्या या अकलूज नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होते. हो. प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील या तुमच्या पॅनलचं नेतृत्व करताय, काय सांगा? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज राज्याचे अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्र राज्याची तिजोरी त्यांच्या हातामध्ये आहे आणि कोणत्या नगर परिषदेला कसा निधी पाठवायचा हे त्यांच्या हातामध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ते आहेत आणि डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूज नगर परिषदेमध्ये हा पॅनल उभा केलेला आहे. तर येत्या निवडणुकीमध्ये अकलूज नगर परिषदेमध्ये आमचे 26 उमेदवार जे निवडून येतील आणि एक नगराध्यक्ष असे 27 जण आम्ही सर्व मिळून अकलूजच्या डेव्हलपमेंटसाठी भरघोस प्रमाणात मोठ्या प्रमाणात अजितदादांकडून निधी आणण्याचा प्रयत्न करू. आता तुमचं जाहीरनाम्यामध्ये प्रभाग क्रमांक 8 मधून काय आहे? जाहीरनामा कसा असणार आहे? प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक मोठा नाला आहे, म्हणजे कॅनल टाईप आहे. तो पूर्ण ओपन आहे, त्याच्यावरती काही स्लॅपिंग वगैरे नाही, कॉन्क्रिटीकरण नाही. पाऊस मोठा झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरघोस पाणी साठतं आणि त्याच्यामुळे आसपासच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जे पाणी प्रदूषित होतं त्याच्यामधून डासांची उत्पत्ती होते, रोगराई संसर्गजन्य रोग वाढतात. अशी बरीच कामं प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमच्या आहेत, ती आम्हाला करावायची आहेत आणि ते फक्त धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करू. आता धवलदादा या तुमच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पॅनल चांगल्या मताने निवडून आल्यानंतर अजितदादांच्या माध्यमातून विकासाची गंगा नगर परिषदेमध्ये आणतील का, काय वाटतं तुम्हाला? 100% आणतील. त्याच्यामध्ये काहीच शंकाच नाही. त्याच्यामध्ये अकलूजमध्ये डेव्हलपमेंट होणार. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आमच्या नेत्यांच्या मार्फत अकलूज डेव्हलप होणार ह्याची आम्ही 100% खात्री देतो. आता भारतीय जनता पार्टीकडून असेल किंवा इतर कोणत्या पक्षाकडून असेल तुतारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक वेगळ्या प्रकारचा अपप्रचार केला जातोय. म्हणजे अकलूज नगर परिषदेतील लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. या गोष्टीकडे कसं तुम्ही बघता? असं काहीच नाही. अकलूजच्या जनतेला कोणी भडकवू शकत नाही. अकलूजची जनता भरपूर सुज्ञान आहे, समजूतदार आहे आणि वेळ आल्यानंतर त्याचं उत्तर अकलूजची जनता देते. दहशतवादाच्या प्रश्नावर तुम्ही कसं पाहताय? दहशतवाद म्हणायचं गेलं तर अकलूजमध्ये बसणारा एखादा फळ विक्रेता याच्याकडे जर जाऊन तुम्ही त्याला विचारपूस केली की बाबा अकलूजमध्ये दहशतवाद तुला वाटतो का, तर मला नाही वाटत की असं सामान्य एक फळ विक्रेता, भाजी विक्रेता पण तुम्हाला सांगेल की दहशतवाद आहे. आम्हाला असं कुठं जाणवत नाही की अकलूजमध्ये दहशतवाद आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सर्वांना बोलण्याचा हक्क आहे, भाषण करण्याचा हक्क आहे, आपले विचार मांडण्याचा हक्क आहे. अकलूजमध्ये कुठंही आम्हाला दहशतवाद दिसत नाही. ओके. पहिले प्रभागातून सामोरे जातात 7 मधून दहशतवाद जे म्हणतात तेव्हा यांना दहशतवाद दिसला नाही का अकलूजमध्ये? 2019ला ज्यांनी आमदार केलं त्यांच्यावरच वेगळ्या प्रकारचे होते, काय होते त्यांना तेव्हा त्यांनी सत्तेत बसून सगळ्या गोष्टी आमदारकी करून शिवरत्न जे मोहिते पाटील पण त्यांच्याबरोबर राहून तेव्हा त्यांना दिसला नाही का दहशतवाद? तुमचं काय नाव? तुम्ही 7 नंबर प्रभाग? मी तेजस शिवराज गायकवाड, प्रभाग क्रमांक 7चा उमेदवार आहे. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी लढतो. तुमच्या प्रभागात तर अतिशय दयनीय अवस्था आहे. तुमच्या प्रभागाचं नावच विकासनगर आहे. विकासनगर, बाकासनगर नाव आहे आमच्या प्रभागात, असं ठेवायला पाहिजे. 100% मतदार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असं तुम्हाला वाटतं? हो, 100% पाठीशी उभा राहतील आणि आपल्याला विकास करायचा. आम्ही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे वळवण्याचा, त्यांना विश्वासात घेण्याचा 100% प्रयत्न करू. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालत आहोत. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतृत्व करणारे आहेत. त्यांची PhD झालेली आहे, त्यांचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळं अकलूजच्या डेव्हलपमेंटमध्ये जी काही गरज पडेल, अकलूज डेव्हलप करण्यासाठी जे काही लागेल किंवा त्याचा आराखडा बनवणे हे दादा व्यवस्थित हँडल करू शकतात. एज्युकेटेड आहेत, क्वालिफाईड आहेत, करू शकतात. तुम्ही सगळ्या गोष्टी. हो हो हो. ओके, थँक्यू. धन्यवाद.